नमस्कार. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण काही एक्झाम्पल्सवर चर्चा केलेली होती. बेस्ड ऑन डेफिनेशन ऑफ पॉलिनॉमियल्स, टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स and forms of polynomials, also degree of polynomials. बहुपदीचे प्रकार, बहुपदीची कोटी आणि वेगवेगळ्या रूपात असणारी बहुपदी, प्रमाण रूप असेल, सहगुणक रूप असेल किंवा घातांक रूप असेल, यावर आधारित काही उदाहरणावर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलेली होती. आज आपण पाहणार आहोत ऑपरेशन्स ऑन पॉलिनॉमियल्स, बहुपदीवरील क्रिया. आणि प्रामुख्यानं आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन अँड मल्टिप्लिकेशन, बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार, बहुपदीमध्ये या क्रिया कशा होतात. खरं तर ज्या पद्धतीनं अल्जेब्रिक एक्सप्रेशन्समध्ये ऑपरेशन्स असतात त्याच पद्धतीनं पॉलिनॉमियल्समध्ये सुद्धा असतात. यापूर्वीच्या इयत्तेमध्ये तुम्हाला हा भाग झालेलाच आहे. तरी आपण काही एक्झाम्पल्स घेऊन या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा, ऑपरेशन्स ऑन पॉलिनॉमियल्स, बहुपदीवरील क्रिया. आता बहुपदीवरील क्रिया पाहत असताना सुरुवातीला आपण थोडं वेगळ्या पद्धतीचं एक्झाम्पल घेणार आहे. Use the given letters to write the answer. The unit and tens place of a two-digit number is m and n respectively. म्हणजे एका दोन अंकी संख्येमध्ये युनिट अँड टेन्स प्लेस, एकक स्थानचा आणि दशक स्थानचा अंक अनुक्रमे m आणि n आहे. Write the polynomial which represents the two-digit number. तर अशी पॉलिनॉमियल लिहा की जी m आणि n चल वापरून काय तयार होईल, पॉलिनॉमियल तयार होईल. पहा, तेच मराठीतून आपण सांगितलेलं आहे. मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी आपण या ठिकाणी सायमल्टेनियसलीच त्याच व्हिडिओमध्ये माहिती देत आहोत. एका दोन अंकी संख्येच्या एकक व दशक स्थानचा अंक अनुक्रमे m व n आहे, तर ती दोन अंकी संख्या दाखवणारी बहुपदी कोणती. तर या ठिकाणी आपल्याला माहिती की दोन अंकी संख्या कशी तयार होते. या ठिकाणी पहा, ती डिजिट इन युनिट प्लेस इज इक्वल टू m. एकक स्थानचा अंक m आहे, युनिट प्लेसला m अँड टेन्स प्लेसला काय आहे, n. दशक स्थानचा अंक n आहे. आता संख्या कशी तयार होते, तर दशक स्थानच्या अंकाला 10 ने गुणावं लागेल आणि त्यामध्ये काय ऍड करावं लागेल, एकक स्थानचा अंक. कारण त्याच्या प्लेस व्हॅल्यू, एखादी संख्या म्हणजे काय असते, तर त्या संख्येच्या ज्या काही स्थानिक संख्येमधील अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज असते. लक्षात घ्या, तुम्हाला युनिट प्लेसला m आहे म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू काय असेल, mच असेल. टेन्स प्लेसला n आहे म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू काय असेल, मग 10n असेल. आणि या प्लेस व्हॅल्यूची जी काही सम असते तेवढी ती संख्या असते, हे लक्षात ठेवा. म्हणून तो टू डिजिट नंबर काय तयार होईल, 10n प्लस m तयार होईल. एकक स्थानचा अंक m आहे, दशक स्थानचा अंक n आहे. m ची स्थानिक किंमत, प्लेस व्हॅल्यू ऑफ m mच आहे. mच का राहील, कारण युनिट प्लेसला आहे. युनिट प्लेसच्या अंकाला 1 ने गुणल्यानंतर त्याची काय मिळत असते, स्थानिक किंमत मिळत असते. दशक स्थानच्या अंकाला 10 ने गुणावं लागतं, त्यावेळी त्याची प्लेस व्हॅल्यू मिळेल, स्थानिक किंमत मिळेल. आणि जर 3 अंकी संख्या दिलेली असेल तर शतक स्थानच्या अंकाला कितीनं गुणावं लागेल, 100 म्हणजे त्या अंकाची स्थानिक किंमत मिळेल, प्लेस व्हॅल्यू मिळेल. म्हणजे या ठिकाणी एकक स्थानचा अंक m आहे, दशक स्थानचा n, m ची स्थानिक किंमत म्हणजे एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत mच
दशक स्थानच्या अंकाची किंमत n असल्यामुळे 10n येईल आणि या दोघांची बेरीज म्हणजे 10n प्लस m ही ती 2 अंकी संख्या असेल। तर याचा फायदा आपल्याला पुढे होतो, जे कधी समीकरणामध्ये असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला शाब्दिक उदाहरणे दिलेली असतील त्या ठिकाणी याचा आपल्याला फायदा होतो। पुढे एक एक्झाम्पल तसं पाहणार आहोत। त्यानंतर सेकंड एक्झाम्पल पहा काय दिले। ॲड 3m स्क्वेअर n प्लस 5mn स्क्वेअर मायनस 7mn अँड 2m स्क्वेअर n मायनस mn स्क्वेअर प्लस mn या दोन पॉलिनॉमियलची ॲडिशन करा म्हणतं। ॲड दीज टू पॉलिनॉमियल्स, त्या दोन बहुपदीची बेरीज करा। मराठीतून मी या ठिकाणी लिहित नाही, काही गरज पडणार नाही। मग आता या दोन बहुपदीची जर बेरीज लिहिली आपण, तर दोन्ही बहुपदीला आपण या ठिकाणी दोन्ही पॉलिनॉमियलला ब्रॅकेट करा। शक्यतो ब्रॅकेट करणं विसरू नका। आणि हे ब्रॅकेट जर आपण सॉल्व करून घेतले, सोडवून घेतले, तर फक्त आता जशाच तशाच या ठिकाणी पॉलिनॉमियल्स लिहाव्या लागतील। या ठिकाणी मायनस साईन ज्यावेळी येतं त्यावेळी पुढचे साईन चेंज होतात, हे पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहणार आहे। मग या ठिकाणी आपण लिहिले 3m स्क्वेअर n प्लस 5mn स्क्वेअर मायनस 7mn प्लस 2m स्क्वेअर n मायनस mn स्क्वेअर प्लस mn। आता ॲडिशन कशाची होते आपण ते अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये पाहिले। लाईक टर्म्स, याच्यामधल्या लाईक टर्म्स वेगळ्या काढा। पहा m स्क्वेअर n ही m स्क्वेअर n, या दोन टर्म लाईक टर्म आहेत, त्या वेगळ्या लिहिल्यात आपण, कारण त्यांचीच ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन होईल, इतरांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन होत नसते, हे लक्षात ठेवा। म्हणून या ठिकाणी आपण m स्क्वेअर यांच्या टर्म वेगळ्या काढल्या, mn स्क्वेअरच्या टर्म वेगळ्या काढल्या आणि mn च्या टर्म। आता या दोघांचीच फक्त ॲडिशन होईल। 3 प्लस 2 5m स्क्वेअर n, 5 मायनस 1 1 4mn स्क्वेअर मिळेल अँड मायनस 7mn प्लस mn मायनस 6, मायनस 7 प्लस 1 मायनस 6, 5 मायनस 1 4, 3 प्लस 2 5। अतिशय सोपं आहे। फक्त दोन पॉलिनॉमियलचे ॲडिशन करत असताना एकच नियम लक्षात ठेवा की त्या दोन पॉलिनॉमियलमध्ये असणाऱ्या फक्त लाईक टर्मचीच काय होणार आहे, ॲडिशन होणार आहे। समजा आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं सबट्रॅक्शनचं। आता ही पहिली जी काय पॉलिनॉमियल आहे 3ab मायनस 8b स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर बी, ही सबट्रॅक्ट करा, वजा करा। कशातून? 2a स्क्वेअर ab स्क्वेअर प्लस 3a स्क्वेअर बी मायनस 4ab। मग लिहित असताना या दुसऱ्या पॉलिनॉमियल मधून पहिली पॉलिनॉमियल वजा करायची। ॲडिशन मध्ये असं काही नसतं, दुसरीत पहिली ॲड केली काय आणि पहिली दुसरी ॲड केली काय, काही फरक पडणार नाही, परंतु सबट्रॅक्शन मध्ये फरक पडतो। म्हणून या ठिकाणी ज्या पद्धतीनं प्रश्न दिलेला आहे त्या पद्धतीनंच याची मांडणी करूत आपण। पाया सेकंड पॉलिनॉमियल मधून आपण सबट्रॅक्ट करायलो फर्स्ट पॉलिनॉमियल। आता या ठिकाणी जर आपण ब्रॅकेट सोडवून घेतले, सॉल्व केले, तर काय होतील, काय लिहिता येईल की 2ab स्क्वेअर प्लस 3a स्क्वेअर बी मायनस 4ab, फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज येईल। परंतु या ठिकाणी मी यापूर्वी अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये सुद्धा सांगितले तुम्हाला की नेमकं सबट्रॅक्शन म्हणजे काय असतं, वजाबाकी म्हणजे काय असतं। तर ॲडिशन ऑफ अपोजिट नंबर, विरुद्ध संख्या मिळविणे म्हणजे वजाबाकी असते। म्हणून या ठिकाणी आपण काय करतो, जी राशी वजा करावयाची आहे त्या राशीमधील प्रत्येक पदाचं चिन्ह बदलत असतो। आता या ठिकाणी हॉरिझॉन्टल मेथडमध्ये, या आडव्या पद्धतीमध्ये तर सरळ सरळ लक्षात येईल तुमच्या, परंतु आपण व्हर्टिकल मेथडमध्ये सुद्धा या ठिकाणी साइन चेंज करून घेतो। किंवा या ठिकाणी आपण दुसराही विचार केला की या ठिकाणी -1 हा ब्रॅकेटच्या बाहेर कोएफिशियंट आहे, -1 इंटू 3 -3, -1 इंटू -8 प्लस 8, -1 इंटू +2 -2।
म्हणून एक लक्षात ठेवा की जी बहुपदी वजा करावयाची असते त्या बहुपदीमधील प्रत्येक पदाचं चिन्ह बदला. आता ॲडिशनच करा. मग याच्यातल्याही लाईक टर्म आपण वेगळीकडे घेऊ. 2ab² प्लस 8ab². ab²च्या टर्म वेगळे काढले आपण. त्यानंतर abच्या टर्म -4ab -3ab. देन a²bच्या टर्म पहा. 3a²b -2a²b. मग आता या दोघांची ॲडिशन काय असणार आहे? 10ab² मिळतील. हे -3 -4 -7ab मिळतील. अँड 3a²b -2a²b 1a²b मीन्स a²b मिळतील. पहा 8 + 2 10ab², -4 -3ab -7ab, 3a²b -2a²b a²b. काय ॲडिशन आणि सबट्रॅक्शन? फक्त या ठिकाणी लाईक टर्म्सचीच ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन होऊ शकते, हे एक वाक्य लक्षात ठेवा. आता यानंतर एक मल्टिप्लिकेशनचं एक्झाम्पल आपण पाहणार आहे. मल्टिप्लाय m² - 5 इंटू m³ + 2m - 2. आता आपण 8th मध्ये सुद्धा पाहिलं होतं की दोन कंसाचा गुणाकार कसा करतात. मग आता याच्यामध्ये पहा की पहिल्या ब्रॅकेट मधील प्रत्येक पदानं दुसऱ्या कंसाला गुणावं लागतं. मग या ठिकाणी m² नाही, दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, -5 नाही करा. मग त्याला कसं लिहिता येईल की m² इंटू सेकंड ब्रॅकेट -5 इंटू सेकंड ब्रॅकेट देन m² न प्रत्येक टर्मला, या ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा, गुणा. मग m² इंटू m³ m⁵ मिळतील. m² पाहता या ठिकाणी आपण आधी लिहून घेऊ, त्यानंतर सांगू. m² इंटू m³ m⁵, m² + 2m 2m³ होईल, m² इंटू m m³, -2 इंटू m² -2m². आता पहा सेकंड ब्रॅकेटला कशानं मल्टिप्लाय करायचे? -5 न. -5 इंटू m³ -5m³, -5 इंटू 2m -10m, -5 इंटू -2 + 10. आता याची ॲडिशन करावी लागेल. याच्यामध्ये आता लाईक टर्मचा विचार आपल्याला करावा लागेल, हे लक्षात ठेवा. याला लिहिता येईल की m⁵ ॲज इट इज 2m³ -5m³ या लाईक टर्म आपण वेगळ्या घेतल्या, एकाजवळ एक लिहिलेले आहेत. -2m² एकच टर्म आहे, ॲज इट इज लिहिली, -10m + 10. आता फक्त या दोघांचीच ॲडिशन सबट्रॅक्शन काय असेल ते होईल 2 - 5 - 3. m⁵ ॲज इट इज -3m³ या दोघांची काय केलेली ॲडिशन 2 - 5 or -5 + 2 -3m³, -2m² ॲज इट इज, -10m ॲज इट इज आणि 10 ॲज इट इज. बाकीच्या टर्म आपण जशाच तशा लिहिलेल्या आहे. तर गुणाकार करत असताना काय करतोय तर पहिल्या ब्रॅकेटमधल्या पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदाने दुसऱ्या कंसाला आपण गुणत असतो, आणि तेच लिहिले आपण m² इंटू सेकंड ब्रॅकेट -5 इंटू सेकंड ब्रॅकेट. इथं थर्ड टर्म असेल तर त्याच पद्धतीनं पुढे कंटिन्यू करा. तर याचा सराव करा. सराव केल्यानंतर तुम्हाला कोणतीही क्रिया अवघड वाटणार नाही. आता यानंतर एक थोडं वेगळ्या पद्धतीचं एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेणार आहे. त्या ठिकाणी डिग्री ऑफ प्रोडक्ट त्या गुणाकाराची कोटी किती असेल तर 5 असेल. हाही भाग आपल्या पुस्तकात देण्यात आलेला आहे. डिग्री ऑफ प्रोडक्ट गुणाकाराची कोटी लिहा. गुणाकाराची कोटी किती असेल? 5 असेल. हा गुणाकार आलेला आहे, प्रोडक्ट आलेला आहे. आता यानंतर थोडं एक वेगळं एक्झाम्पल या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. राईट डाऊन दी इन्फॉर्मेशन इन दी फॉलोइंग इन दी फॉर्म ऑफ
अल्जेब्रिक एक्सप्रेशन अँड सिम्प्लिफाय. दिलेल्या माहितीप्रमाणे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स लिहा आणि त्याला सोपं रूप द्या किंवा सिम्प्लिफाय करा. देअर इज अ रेक्टँग्युलर फॉर्म विथ लेंथ 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर मीटर अँड ब्रेड्थ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मीटर. एक रेक्टँग्युलर शेत आहे म्हणते. त्या शेताची लांबी किती आहे? लेंथ 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर अँड ब्रेड्थ रुंदी किती आहे? a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आहे. हे आयताकृती शेताची लांबी आणि रुंदी देण्यात आलेली. पुढे काय म्हणतंय पहा. The farmer used a square shaped plot of the farm to build a house. त्या शेतकऱ्यानं एक चौरस आकृती स्क्वेअर शेप्ड प्लॉट घर बांधण्यासाठी काय केला किंवा त्या चौरस आकृती प्लॉटवर काय केलेले? घर बांधलेले. The side of plot was a square minus b square. त्या स्क्वेअरची किंवा त्या प्लॉटची साईड काय आहे? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. व्हॉट इज दी एरिया ऑफ रिमेनिंग पार्ट ऑफ दी फार्म. तर उरलेल्या शेताचं क्षेत्रफळ किती? रिमेनिंग पार्ट ऑफ फार्म त्याचा एरिया किती असेल? तर पहा, ही आधी संकल्पना आपल्याला एक्झाम्पल कळणं गरजेचं. एक आयताकृती शेत आहे ज्याची लांबी लेंथ आणि ब्रेड्थ दिलेली आहे आणि त्या शेतामध्येच एक स्क्वेअर शेप्ड चौरसाकृती घर बांधलेले. ज्या चौरसाची साईड दिली तुम्हाला बाजू, त्या प्लॉटची बाजू किती आहे? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. तर या a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर बाजू असलेल्या चौरसाकृती जागेत घर बांधल्यानंतर त्या शेताचा उरलेला भाग किती असेल? रिमेनिंग पार्ट ऑफ फार्म. उरलेल्या शेताचं क्षेत्रफळ किती असेल? तर या ठिकाणी पहा की लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ फार्म. त्या शेताची लांबी आणि रुंदी दिलेली आहे आपणाला 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर अँड a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. जे मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हेच उदाहरण पुढे आपण मराठीतूनही सांगणार आहोत. मग आता लेंथ आणि ब्रेड्थ त्या रेक्टँग्युलर फॉर्मची माहित आहे म्हणल्यानंतर त्या पूर्ण शेताचा एरिया आपण कॅल्क्युलेट करू. एरिया ऑफ फार्म लेंथ इंटू ब्रेड्थ. आता या दोघाचा गुणाकार केला तर 2a स्क्वेअर इंटू a स्क्वेअर. पहा, हे मल्टिप्लिकेशन यापूर्वी पाहिलेले आहे आपण. 2a स्क्वेअरनं दुसऱ्या ब्रॅकेटला गुणा, 3b स्क्वेअरनंही दुसऱ्या ब्रॅकेटला गुणा. आणि हे मल्टिप्लिकेशन जर आपण पाहिलं तर आपल्याला मिळेल 2a स्क्वेअर इंटू a स्क्वेअर 2a रेज टू 4, 2a स्क्वेअर इंटू b स्क्वेअर 2a स्क्वेअर b स्क्वेअर, 3b स्क्वेअर a स्क्वेअर 3a स्क्वेअर b स्क्वेअर, 3b स्क्वेअर इंटू b स्क्वेअर 3b रेज टू 4. मग आता याच्यामध्ये या दोन लाईक टर्म आहेत त्यांची ॲडिशन होईल. 2a रेज टू 4 प्लस 5a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस 3b रेज टू 4. हा पूर्ण शेताचा एरिया झाला. एरिया ऑफ फार्म शेताचं क्षेत्रफळ. त्या शेताची लांबी गुणिले रुंदी करून आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता आपणाला त्या प्लॉटची साईड दिलेली a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. साईड ऑफ स्क्वेअर शेप्ड हाऊस त्या घरासाठी जो काही वापरलेला प्लॉट आहे किंवा घर आहे त्या चौरसाकृती घराची बाजू किती आहे? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. मग त्या प्लॉटचा एरिया काय असेल? एरिया ऑफ स्क्वेअर साईड स्क्वेअर. म्हणून या ठिकाणी एरिया ऑफ हाऊस काय असलं पाहिजे? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. आणि याला जर सिम्प्लिफाय केलं a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यानुसार a रेज टू 4 मायनस 2a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस b रेज टू 4. आता पहा रिमेनिंग पार्टचा एरिया कसा मिळणार आहे? तर या पूर्ण शेताच्या क्षेत्रफळामधून घराचा एरिया काय करावा लागेल? मायनस करावा लागेल. म्हणजे आपणाला एरिया ऑफ रिमेनिंग पार्ट मिळेल.
मग आता या ठिकाणी पहा, एरिया ऑफ रिमेनिंग पार्ट इज इक्वल टू एरिया ऑफ फार्म मायनस एरिया ऑफ हाऊस. या ठिकाणी मी डायरेक्टली घेतलेलं आहे. हा एरिया ऑफ फार्म शेताचं क्षेत्रफळ आहे आणि शेताच्या क्षेत्रफळामधून आपणाला सबट्रॅक्ट करायचंय, मायनस करायचंय त्या घराचे क्षेत्रफळ. पुन्हा ही सबट्रॅक्शन यापूर्वी पाहिल्याप्रमाणेच या ठिकाणी 2a⁴ प्लस 5a² b² प्लस 3b⁴ आणि या ठिकाणी सबट्रॅक्शन करायचे म्हणजे सेकंड ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मचं साईन काय होईल, चेंज होईल. आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर तो एरिया मिळणार आहे a⁴ प्लस 7a² b² प्लस 2b⁴. तर पहा, हेच उदाहरण आपण मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी थोडक्यात सांगू. पहा एक्झाम्पल, तेच उदाहरणही मराठीत देण्यात आलेले आहे. एका आयताकृती शेताची लांबी 2a² अधिक 3b² मीटर आणि रुंदी a² प्लस b² a² b² मीटर आहे. शेतकऱ्याने शेतामध्ये a² उणे b² मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती जागेवर घर बांधले तर उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ किती. या ठिकाणी खूप काही चर्चा आपण करणार नाही. तर पहा, शेताची लांबी आणि रुंदी माहीत आहे आणि शेताची लांबी आणि रुंदीवरून शेताचं काय काढता येईल, आपणाला क्षेत्रफळ काढता येईल, लांबी गुणिले रुंदी. आणि हाच जर आपण गुणाकार केला तर तो गुणाकार आपणाला मिळणार आहे 2a² अधिक 5a² b² अधिक 3b². यापूर्वी पाहिलेच हे आपण. फक्त ज्यांना थोडं इंग्रजी कळण्याची अडचण आहे त्यांना या ठिकाणी मी मराठीतून सांगतोय, किंवा मराठी माध्यमाच्या काही विद्यार्थ्यांना ती बाब लक्षात आलेली नसेल. तर हे पूर्ण शेताची लांबी आणि रुंदी दिलेली असताना आपण त्या शेताचं क्षेत्रफळ काढलेले. त्यानंतर चौरसाकृती घराची बाजू दिलेली आपणाला a² उणे b². मग त्या चौरसाकृती घराचं क्षेत्रफळ किती असेल, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग आणि ते क्षेत्रफळ मिळेल a⁴. याला विस्तार करा, a उणे b कंसाचा वर्ग सूत्रानुसार a⁴ उणे 2a² b² अधिक b⁴. आता उरलेल्या शेताचं क्षेत्रफळ काय असेल तर एकूण शेताचे क्षेत्रफळ किंवा शेताचे एकूण क्षेत्रफळ उणे घराचे क्षेत्रफळ. पहा, मग शेताच्या क्षेत्रफळामधून आपण घराचं क्षेत्रफळ वजा करू आणि ती वजाबाकी मिळणार आहे आपणाला a⁴ अधिक 7a² b² अधिक 2b⁴. तर अशा पद्धतीनं आपण बहुपदीवरील क्रिया किंवा या ठिकाणी ऑपरेशन्स ऑन पॉलिनॉमियल्स या घटकावर चर्चा केलेली आहे. धन्यवाद.